धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना धुळे महानगरपालिका घंटागाडी कामगार ट्रॅक्टर कामगारांचा बेमुदत संप। धुळे महानगरपालिका घंटागाडी व ट्रॅक्टरवर काम करणारे सर्व कामगार धुळे मनपा कामगार कर्मचारी संघटनेच्या अंतर्गत 2000 सभासद असून कामगारांना किमान वेतन लागू करा या मुख्य मागणीसाठी बैठक घेण्यात आली। बैठकीत किमान वेतन देण्याचे देखील मान्य करण्यात आले, परंतु ट्रॅक्टर कामगार करणाऱ्या कामगारांना मात्र अद्याप तो किमान वेतन लागू झाल्यानंतर देखील किमान वेतन देत नसल्याने आज कामगार कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचे या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करून निदर्शनास आणून देण्यात आले। तर सर्व कामगारांना दरमहा 7 तारखेच्या आत वेतन बंधनकारक असून देखील दरमहा वेळेवर वेतन दिले जात नाही। सर्व कामगारांना पीएफ, ESIC, कायदेशीर रजा, गणवेश, हँड ग्लोव्ज, गनबूट इत्यादी सुविधा लागू केल्या नाहीत। त्यामुळे आज शेवटी कामगारांनी 1 जून पासून सर्व त्यांच्या कुटुंबियासह बेमुदत संप पुकारला असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले व बेमुदत संपास सुरुवात करण्यात आली असून जोपर्यंत मनपा कामगारांना किमान वेतन लागू करून देखील पगार वेळेवर देत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार असा इशारा या ठिकाणी धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी या ठिकाणी कास दामोदर, वाल्मिक जाधव, राजू कांबळे, भरत पाटील, राहुल लोंढे, अर्जुन राकोडे, योगेश पात्रे, सनी पवार, मनोज गुराव आदी सर्वच कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, कामगार एकजुटीचा, श्रमिकांच्या एकजुटीचा, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। किमान वेतनाचा कायदा लागू करा, किमान वेतनाचा कायदा लागू करा, किमान वेतन आमच्या हक्काचं, किमान वेतन आमच्या हक्काचं, किमान वेतन आमच्या हक्काचं, ESIC मिळालाच पाहिजे, गणवेश मिळालाच पाहिजे। पालिकामध्ये कंत्राटी ठेकेदार चिराकांत देवा लोणारी यांनी 15 मार्चपासून ठेका